माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंविरोधात विरोधकांनी आता आघाडी उघडलेली आहे। वामन म्हात्रेंवरील कारवाई करता विरोधक संतापलेले आहेत। वामन म्हात्रेंना अटक करण्याची विरोधकांची मागणी आहे। महिला पत्रकाराला धमकावल्याचा वामन म्हात्रेंवर आरोप आहे। बदलापूर आंदोलनाच्या वार्तांकनादरम्यान पत्रकाराला धमकावल्याचा आरोप करण्यात येतो। मुख्यमंत्री के सब चेले हैं, उसका नाम है वामन म्हात्रे। मुझे लगता है उसने ये सवाल किया उस महिला पत्रकार से कि क्या आपके ऊपर बलात्कार हुआ है, क्या आप जिस तरह से न्यूज दे रही हो, ये मानसिकता है। यही मानसिकता भारतीय जनता पार्टी की लीडरशिप की। इस प्रकार की भाषा एक पत्रकार, महिला पत्रकार से जो अपना काम कर रही है फील्ड पे, उनको अगर मुख्यमंत्री का एक चेला बोलता है, कहता है कि क्या तेरे पे बलात्कार हुआ है क्या, तो सबसे पहले उसके ऊपर मुकदमा दायर होना चाहिए वामन म्हात्रे के ऊपर। तुमचे आमदार आणि तुमचे तिथले नगराध्यक्ष महिला पत्रकाराला म्हणतात तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बातमी का देतेस म्हणून। शरम वाटायला पाहिजे। वामन म्हात्रे हे कुठली भाषा आहे आणि अशा लोकांना प्रोटेक्शन देत आहे। कालचा जो लाठीचार्ज झाला तो बालाजी केनेकर आमदार तिथून सांगतो लाठीचार्ज करा म्हणून आणि लोकांवर लाठीचार्ज करताय। हे देशामधील सर्वात महाराष्ट्राची इज्जत इब्रत घालवणारी घटना महाराष्ट्रात घडली। तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं। एवढं ऐकून घेईपर्यंत मी जर काम करत असताना मला जर कोण बोलत असेल तर मग तो कोण आहे हे मी बघणार नाही हो। ज्या पद्धतीने आपल्याला जर असं बोललं जातंय पोलिसांनी गुन्हा नोंद करायलाच पाहिजे। पण मला एक महिला म्हणून वाटते सगळ्या ठिकाणी पोलीस 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 करून कसं जमेल। मी सक्षम आहे ना, मी सक्षम आहे, मी पत्रकार आहे, मी सक्षम आहे, मी राजकीय कार्यकर्ता आहे आणि मला जर असं कोण बोलेल ना तर मी तिथल्या तिथे थोबाड त्याचं फोडीन आणि नंतर पोलिसांना सांगेन आता काय करायचं ते करा। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, तुम्ही एकट्या नाही, माझ्या सहकारी पण इथे उभे आहेत। राजकारणामध्ये काम करताना आपल्याला या असल्या गोष्टींचा अनुभव येतो आणि येतो तेव्हा ऐकत बसू नका। तिथल्या तिथे उत्तर द्या आणि मग पोलिसांकडे जा। वामन म्हात्रेने केलेलं विधान हे चुकीचं आहे, त्याचं कोणी समर्थन करणार नाही आणि अशा घटनेच्या वेळेला असे वक्तव्य करणं हे चुकीचं आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांनी जर केलं असेल तर त्यांनी माफी मागावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।